आज आपण एकदम चमचमीत असं तिसऱ्यांचं सुकं करूयात। हे तिसऱ्यांचं सुकं झटकीपट तयार होतं आणि चवीला तर फार सुरेख लागतं। आता हे तिसऱ्यांचं सुकं करण्यासाठी इथे मी तिसऱ्या घेतल्यात। या तिसऱ्या घरी आणल्यावर व्यवस्थित अशा साफ करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण यावर बऱ्यापैकी धूळ वाळू असते, त्यामुळे नळाखाली व्यवस्थित असं साफ करून घ्यायचं। या अशा नळाखाली स्वच्छ चोळून तिसऱ्या धुवून घ्यायच्या। तिसऱ्या व्यवस्थित अशा स्वच्छ धुतल्या गेल्या नाहीत तर मात्र खाताना कच लागू शकते, त्यामुळे स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या। आता या तिसऱ्या आपण वाफवून घ्यायच्यात। त्यासाठी अगदी थोडंसं पाणी घालायचं, कारण असंही तिसऱ्यांना स्वतःचं असं पाणी सुटतं। आणि आता झाकण घालायचं आणि मध्यम आचेवर एक 5 ते 7 मिनिटं तिसऱ्या छान अशा वाफवून घ्यायच्या। तिसऱ्या व्यवस्थित अशा वाफवल्या जाईपर्यंत इकडे नारळ फोडून कांदा खोबऱ्याचं वाटप करून घेतले। या कांदा खोबऱ्याच्या वाटपाचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। कांदा आणि टोमॅटोसुद्धा बारीक असा चिरून घेतलाय। एक 7-8 मिनिटांनी झाकण काढते। बघा, इथे या तिसऱ्या सगळ्या अशा उफलल्या गेल्यात आणि हे जे पाणी आहे ना तिसऱ्यांचं, यामध्येच तिसऱ्यांचा सगळा असा अर्क उतरलेला असतो, त्यामुळे हेच पाणी आपण पुढे वापरायचं आहे। आता या तिसऱ्यांची एक शिपी करून घ्यायची, म्हणजे ज्या भागात मांस आहे ना तो भाग घ्यायचा आहे आणि रिकामा भाग टाकून द्यायचा आहे। बघा, या प्रकारे अशी फिरवायची आणि एक शिपी करून घ्यायची। सगळ्या तिसऱ्यांची अशी एक शिपी करून घेऊया। बघा, इथे सगळ्या तिसऱ्यांची मी ही अशी एक शिपी करून घेतली। आता फोडणीला घालूया। फोडणीसाठी कढईमध्ये 2 पळ्या तेल गरम करून घेतले, त्यावर 4 पाकळ्या ठेचून घेतलेली लसूण घालायची। लसूण हलकीशी लालसर झाली की बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालायचे। सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। लसणाच्या फोडणीवर कांदा टोमॅटो छान असं परतून घ्यायचं आहे। कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ व्हावा यासाठी मीठ घालते। लक्षात घ्या, तिसऱ्यांना स्वतःचा असं खार असतो, त्यामुळे मीठ जरा बेतानच घालायचं। अधेमध्ये हलवत राहायचं आणि कांदा टोमॅटो छान मऊ होईस्तोवर परतून घ्यायचं आहे। यामध्ये आता आलं लसूण मिरची कोथिंबीरीचं हिरवं वाटण घालायचं। मालवणी मसाला, रंगाचं तिखट, हळद घालायची आणि सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आपण घातलेले मसाले, हिरवं वाटण कांदा टोमॅटोसोबत छान असं परतून घ्यायचं आहे। मसाले खाली लागू नयेत म्हणून थोडंसं पाण्याचा हबका मारते। पुन्हा सगळं व्यवस्थित हलवून साधारण मिनिटभर परतून घ्यायचे। मंद ते मध्यम आचेवर कांदा टोमॅटोचा हा मसाला छान तेल सुटेस्तोवर परतून झाला की मग यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटप घालायचं। पुन्हा सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि कांदा खोबऱ्याचं वाटपसुद्धा तेल सुटेस्तोवर छान परतून घ्यायचं। वाटप छान असं तेल सुटेस्तोवर परतून घेतलं ना की मग त्या पदार्थाला चव अगदी सुरेख येते, त्यामुळे मंद आचेवर वाटप छान असं परतून घ्यायचं। बघा, हे असं तेल सुटलं ना की यामध्ये तिसऱ्यांचं पाणी घालायचं। चवीला एक 4-5 आमसुलं घालायचे। आता पुन्हा सगळं व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं। आपण जो काठ घातला म्हणजेच तिसऱ्यांचं पाणी देखील या मसाल्यामध्ये छान असं मिसळून घ्यायचं। बघा, इथे सगळं व्यवस्थित असं परतून झालंय। आता यामध्ये एक शिपी घालायची। अगदी हलक्या हाताने एक शिपी सगळ्या मसाल्यामध्ये छान अशी एकजीव करून घ्यायची। तिसऱ्या बाजारातून आणताना आपल्याला त्या व्यवस्थित बंद असलेल्याच आणायच्या। जर त्या थोड्या जरी उघड्या असल्या तरी त्या शिळ्या असतात आणि मग त्या पोटाला बाधू शकतात, त्यामुळे ही काळजी मात्र अवश्य घ्यावी। बघा, सगळ्या एक शिपी मी या मसाल्यामध्ये छान अशा एकजीव करून घेतल्या। थोडीशी कोथिंबीर घालते आणि पुन्हा एक 2 ते 3 मिनिटांची वाफ काढून घ्यायची। मस्त अशी वाफ बसली, एकदा पुन्हा तळापासून सगळं व्यवस्थित असं हलवून घेऊया। अगदी शेवटी खवलेला ओला नारळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पेरली की चमचमीत असं तिसऱ्यांचं सुक्कं तयार। बघा, ही अशी मसाल्यातली एक शिपी काय मस्त दिसते ना। हे असं तिसऱ्यांचं सुक्कं भाकरीसोबत खायला तर अगदी सुरेख लागतं। रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा। धन्यवाद।